2025 मध्ये संबंध जिल्ह्यात आणि विशेषतः अंबाजोगाई तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। बऱ्याच नद्यांना, ओढ्यांना, प्रवाहांना पाणी आलेलं आहे। साधारणपणे अंबाजोगाई तालुक्याचा जो सरासरी पर्जन्यमान आहे जून ते सप्टेंबर ते 632 आहे। त्याच्या अगेन्स्ट आज पावेतो 931 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। म्हणजे आतापर्यंतच्या आकड्यावरनुसार 126% पाऊस झालेला आहे की आणि सर्वच्या साती मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। याच्यामध्ये मेजर सांगायचं म्हटलं तर सुदैवाची गोष्ट आहे की कुठल्याही प्रकारची मनुष्यहानी इथं झालेली नाहीये। जनावरांच्या बाबतीत लहान मोठे मिळून 53 जनावरं दगावलेत। त्याच्यामध्ये काही वाहून गेल्याच्या देखील आम्हाला तक्रारी किंवा तलाठी मंडळ अधिकारी यांचे अहवाल आहेत। याच्यामध्ये मदत करताना थोडंसं त्या जनावरांची नोंद आणि एअर टॅग या बाबी व्हेरीफाय करून देणं आहेत, मदत करणार आहोत। तत्पूर्वी आम्ही 2 जनावरांची ऑलरेडी 37,500 रुपयाप्रमाणे प्रति जनावर अशी मदत केलेली आहे। घर पडझडीच्या बाबतीत एकूण 31 घरांची पडझड झालेली आहे। त्याच्यामध्ये घाटनांदूर असेल, शेपवाडी असेल, मुडेगाव असेल, या सगळ्या घरांची आम्ही नोंदी घेतलेल्या आहेत। त्याचे रिपोर्ट्स आलेले आहेत। त्यांना कच्चं घर, पक्कं घर आणि अंशतः पडझड याच्या अनुषंगाने निकषात याचा पंचायत समितीचा एक अहवाल असतो, त्याचा हे करून आम्ही उद्यापर्यंत त्याची मदत वाटप करणार आहोत। काही घरांमध्ये सुद्धा पाणी गेलं होतं, जसं की घाटनांदूरमध्ये 14 घरांमध्ये, शेपवाडी 2 आणि मुडेगाव 2 या घरांमध्ये पाणी गेलं होतं। तिथं आम्ही प्राधान्यानं तिथल्या चार काढून JCBद्वारे ते पाणी काढून दिलं आणि नंतर त्या 18 कुटुंबांना आम्ही शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचनेनुसार प्रति कुटुंब 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ त्यांना कालपर्यंत आम्ही पोहोच केलेलं आहे। आणि या नंतरही अशी कुणाची मागणी आली किंवा अशा ठिकाणी कुठली घटना घडली असेल जी नजर चुकवली ती सुद्धा आम्ही रेकॉर्डवर घेऊन त्या धान्याची मदत देखील आम्ही करणार आहोत। तसंच काही ठिकाणी जमीन खरडून जाण्याचे प्रकार, जसं की मांजरा नदीचा पट्टा आणि मागच्या सप्टेंबरच्या पूर्वी चिचखंडी असेल, राक्षसवाडी असेल, या ठिकाणी जमीन खरडून जाण्याचं जरी बऱ्यापैकी 1200 हेक्टरच्या आसपास क्षेत्र आमच्याकडे प्राथमिक अंदाज म्हणून आलेलं आहे। आज मी तिला देखील प्रवाह सुरू असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जाता येत नाहीये। थोडा पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतरनं विशेषतः मांजऱ्या पट्ट्यामध्ये माझे सर्व महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी जाऊन तिथं स्पॉट इन्स्पेक्शन करतील आणि त्याचे पंचनामे करून आमच्याकडे दाखल करतील आणि त्याची देखील आम्ही काही दिवसातच मदत करू। ते करत असताना शेतकऱ्यांच्या बऱ्याच लोकांचे इलेक्ट्रिसिटीचं साहित्याचं नुकसान होणं, विहिरी बुजणं, जवळजवळ तालुक्यामध्ये 12 विहिरी बुजल्याची आतापर्यंत माझ्याकडे नोंद आहे। याच्या बाबतीत जरी विशेष मदत करता आज जरी त्या शासन निर्णयात नसेल तरी आम्ही कलेक्टर महोदयांना ह्याचा अहवाल पाठवला आहे की अशा यांना आपल्याला काही मदत करता येईल का। याच्यामध्ये जनतेने एवढं लक्षात घ्यायचं की कुठल्याही प्रकारचा संभ्रम किंवा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका की आमचं मंडळ वगळले, गावळे। माझ्या तालुक्यातील पूर्णही 106 गावं, जबाबदारीपूर्वक सांगतो 6च्या 6 गावं बाधित झालेले आहेत आणि ह्या प्रत्येक गावाचं एस्टिमेटेड क्षेत्र जे आहे ते माझ्याकडे आहे। जिरायतीचं एकूण 51,000, बागायतीचं 1,500 हेक्टरच्या आसपास, फळपिकाचं काही नुकसान, असं टोटल 57,000 ते 58,000 आणि याच्यामध्ये 65,000 ते 70,000पर्यंतचे खातेदार आहेत। याच्यापूर्वी आम्ही अनुदानाच्या वाटप केलेल्या आहेत, त्या याद्या आमच्याकडे आहेत। फक्त त्याच्यामध्ये ॲग्रिस्टॅकचे नंबर टाकणे आणि त्या याद्या अपलोड करून सगळं रेकॉर्ड तयार करून शासनाला त्या अहवाल कळवल्यानंतर तात्काळ मदत द्यायची आम्ही निश्चितपणे नियोजन केलेलं आहे। त्यामुळे जनतेने कुठल्याही प्रकारच्या संभ्रमात राहून नाही की आमचं गाव किंवा आमचं क्षेत्र वगळलेलं आहे। कारण आज मी तिला प्रत्येक ग्राम महसूल अधिकाऱ्याला प्रत्येक इंडिव्हिज्युअली पंचनामा करण्याच्या बाबतीत शक्य नसल्या कारणानं आम्ही त्यांचे सामूहिक पंचनामे किंवा शिवार फेरीच्या अंतर्गत पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। या उपरही कुणा शेतकऱ्याला काही अडचण वाटली तर त्यांनी कधी आम्हाला कळवावं। आम्ही सदैव शेतकऱ्यांसाठी प्रशासन म्हणून तत्पर असू। सर, पूर परिस्थिती भागामध्ये अनेक जनावरं मृत्युमुखी पडलेत आणि ते कुठं ना कुठंतरी अडकलेत, त्यामुळे त्या काही भागात दुर्गंधी पसरत आहे। तर त्या लोकांना थोडंसं भीती वाटत आहे की आता पुढचं आमचं जीवन कसं आहे, एक तर आसमानी संकट आणि पुढं आता हे आरोग्याचं। आजच पाऊस आजपासून थांबलेला आहे, तर उद्या मी सर्व यंत्रणांची उपविभागीय अधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली ते विद्यमान आमदार महोदय त्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक बोलवली आहे। त्यावेळेस PHO असतील, आरोग्य यंत्रणा असेल किंवा काही डॉक्टरांनी पण आवाहन केलं आहे की आमची तिथं मदत करायची इच्छा आहे, तर त्या NGO प्लस प्रशासकीय यंत्रणा ह्या दोन्हीच्या मदतीनं आम्ही हा प्रश्न मार्गी लावू। थँक्यू।